रोजच्या जेवणात काहीतरी हेल्दी, पौष्टिक आणि पोटभर हवं असेल ना, तर ही रेसिपी नक्की करून बघा. गव्हाची थुली आणि अख्खे हिरवे मूग एकत्र करून बनवलेली अशी मस्त हेल्दी दलिया खिचडी, चवदारही आणि आरोग्यासाठी एकदम फायदेशीर. तर चला मग आज बनवूया ही साधी, सोपी आणि पौष्टिक खिचडी. तर सर्वात आधी आपण नाही का इथं गव्हाची थुली घेतलेली आहे, तिला दलियासुद्धा असे म्हटले जातात. तर ते 1 कप भरून घेतले आणि त्यामध्ये अर्धा कप मी हिरवे मूग घेतलेले आहे. आणि हे बनवण्यासाठी साधी आणि सोपी एक पद्धत आहे. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, बटाटा, शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे मी टाकणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्ससुद्धा टाकू शकतात. जसं शिमला मिरची आहे, आपलं कॅप्सिकम आहे, गाजर आहे, हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. ऑप्शनल आहे ते. तर यासाठी मी हे सगळे मसाले वगैरे आधी तयार करून घेतलेले आहे आणि मग नंतर कुकरमध्ये फोडणी देत आहे मी. मी तेलात फोडणी देत आहे. तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तुमच्या आवडीवर आहे ते. मग फोडणी देण्यासाठी मी इथं राई, जिरं, कढीपत्ता, त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदे हे आधी कुकरमध्ये छान असे ब्राऊन रंगावर येईपर्यंत भाजून घेतलेले आहे. ब्राऊन म्हणजे अगदी ब्राऊन नाही, नॉर्मली आपण जसं खिचडी भात वगैरे करतो ना, त्या पद्धतीमध्ये मी इथं त्यांना छान असे ब्राऊन केले आहे. मग हे ब्राऊन झाल्यानंतर नाही का त्यामध्ये टोमॅटो आणि बटाटा हा ॲड केला आहे. आता हे छान एकजीव होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान परतून झाल्यावर नाही का त्यामध्ये हळद आणि धने पावडर टाकायची आहे. जे आपले घरातले रोजचे बेसिक मसाले असतात ना, धने, तिखट, हळद, मीठ, रेग्युलर मसाले, हे सर्व मसाले त्यामध्ये ॲड करायचे. तर मग चला म्हटलं आता हे मसाले छान फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण नाही का ही थुलीला थोडं शिजायला वेळच लागतो. म्हणून मी तिला ना अर्धा तास झालं पाण्यात आधीच भिजू घातली होती. मग हे छान मसाला छान रेडी होतोय तोपर्यंत ते भिजलेही होते. आता मसालाही सुद्धा इथं तयार झालेला आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून त्यामध्ये तुम्हाला लागेल तेवढं गरजेनुसार तुम्ही पाणी ॲड करा. पाणी वगैरे ॲड करून झालं की त्यामध्ये टेस्टनुसार मीठ ॲड करा, वरून कोथिंबीर टाका आणि मग नंतर पाणीला उकळी आली की आपण जी थुली आणि हिरवे मूग भिजू घातले होते मिक्स करून, ते छान स्वच्छ धुवून झाल्यावर ह्या उकळत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत. आता हे सगळं मिश्रण त्यामध्ये एकजीव झालं की छान असं मिक्स करा, वरून थोडी अजून कोथिंबीर ॲड करा आणि सर्व मिक्स करून झाल्यावर कुकरच्या नाही का आपल्याला 5-6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. जेणेकरून हिरवे मूग जे आहेत ना ते न भिजवता मी टाकलेले आहेत. मग त्यांना थोडं शिजायला वेळच लागतो आणि थुलीसुद्धा आहे ना तिला शिजायला थोडा वेळच लागतो. आणि ही खिचडी नाही का खायला जेवढी पौष्टिक, चवदार आहे ना तेवढीच ती टेस्टीसुद्धा लागते. खायला गरमागरम खायची आहे. इथं आपण आता कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या घेणार आहोत. 5 ते 6 शिट्ट्या झाल्यावर नाही का आता झाकण उघडायचं आहे. झाकण उघडायचं आहे, बघायचं आहे खिचडी तुमची अगदी सॉफ्ट आणि मऊ अशी झालेली आहे. आणि ताटात घ्या, त्यावर तुम्ही तूप टाका किंवा मग तेल टाका, तुमच्या आवडीवर आहे. हे सगळं ॲड केल्यानंतर छान अशी गरमागरम खिचडी खायला घ्यायची आहे. तर अशी होती आजची माझी रेसिपी. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये छान अशी एक कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नंतर पुढच्या अजून एक छान अशा हेल्दी आणि पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक